शांती. सगळे बोलणार प्रेमाने आणि खूप मनापासून बोलूया, खुशीनं बोलूया, आनंदाने बोलूया. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. थँक्यू. सर्वांनाच हवी असणारी शांती आणि ती प्रदान करणारा शांतीचा सागर. इतनी सन्मती दे भगवान, सद्बुद्धी दे भगवान. सन्मती आणि सद्बुद्धीची ज्याच्याकडे आपण याचना करतो तो बुद्धिमानांची बुद्धी आणि ज्ञानाचा सागर. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. अशा शक्तींची ज्याच्याकडे आपण डिमांड करतो तो सर्व शक्तिवान. तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम. तो निस्वार्थ आणि अखंड प्रेमाचा समुद्र जो आम्हा समस्त मानव आत्म्यांचा अविनाशी आणि सत्य पिता आहे, त्या निराकार परमात्मा शुद्धाची आपण सर्व अतिप्रिय संतान. आज आपण खास आणि खास जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपण एकत्र आलेले आहोत त्या आदरणीय शीलाताई, ज्यांच्या नावातच शील अर्थात चारित्र्य, जी मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ पुंजी आहे ती समावलेली आहे. आणि आपल्या नावाला खरोखर ज्यांनी सार्थक केलेलं आहे अशा आदरणीय शीलाताई गवाळे. त्यानंतर त्यांचे नारायण, ह्या लक्ष्मी ते त्यांचे नारायण, ज्यांच्या बाबतीत पण आपण खूप कौतुक आणि त्यांचं गौरव करत आहोत, ते आदरणीय गवाळे सर. जे दाम्पत्य खूप सिंपल आहे आणि सर्वांच्या समोर एक ज्वलंत सॅम्पल आहे. थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली असं ज्यांचं आचरण आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांसाठी पितृतुल्य असणारे आदरणीय अनुभवी राजगोळी सर. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर आणि आपल्या भारदस्त आवाजामध्ये सूत्रसंचालन करत असलेले, ज्यांची अष्टमी उद्या सगळा भारत साजरा करणार आहे, ते आदरणीय कृष्णात पाटील सर. आणि अष्टमी उद्या आहे म्हणूनच आम्ही कृष्णाचा फोटो शीलाताईला देण्यासाठी आणलेला आहे. या दाम्पत्याला संपवणारे मौल्यवान जीवन ज्यांनी आपलं हिऱ्यासारखं बनवलेलं आहे ते त्यांचे दोन सुपुत्र. एक आहे विनायक म्हणजे गणेश पण यायला लागलेला आहे आता, आणि दुसरा आहे दिगंबर म्हणजे दत्त. तर असा हा एक सुंदर परिवार. सेवासाथी माधुरी बहनजी ज्या नेसरी ब्रह्माकुमारी शाखेच्या संचालिका आहेत, आपल्या मधासारख्या मधुर वाणीनी आणि जीवनाने ज्यांनी अनेकांचं जीवन, अनेकांचं दिल जिंकलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि विविध शिक्षण सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि आपण सगळे शारदा देवी बनून, विद्या देव बनून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे सगळे शिल्पकार, त्या मूलरूपी फुला
फुलांमध्ये नैतिकतेचा सुगंध भरणारे सगळे माळी, तुम्हा सगळ्यांचं पण खूप 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 अभिनंदन आहे. आणि इतक्या मोठ्या संख्येने जे आपण उपस्थित आहात, ही उपस्थिती दर्शवते की शीलाबेनजी आणि बापूसाहेब भाई यांच्यावरती तुम्हा सगळ्यांचं किती प्रेम आहे, यांची तुम्हा सगळ्यांना किती कदर आणि आदर आहे, त्यांच्याविषयी सन्मान आहे, तो तुम्ही प्रस्तुत करत आहात. हे जलतत्व सुद्धा अखंड प्रोग्राम सुरू झाल्यापासून आपला आनंद प्रदर्शित करत आहे की इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आणि सत्कार ज्या स्थानावर होत आहे, आपण सुद्धा तिथे उपस्थित राहूया आणि सगळ्यांना थंडगार करूया. त्या जलतत्वाचं पण आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. शीलाताईंसाठी मी असं म्हणेन की तूच दुर्गा, जी दुर्गुणांचा नाश करणारी आहे, त्यांचं व्यक्तिमत्व दुर्गेसारखं आहे. तूच अंबा, जी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहेस. तूच ती सरस्वती आहेस, ज्या सरस्वतीने आपली ज्ञानाची वीणेचा झंकार करून अनेक मुलांचं जीवन संगीतमय बनवलं, खुशहाल बनवलं. ती सरस्वती सुद्धा तूच आहेस. तूच ती गायत्री आहेस, जिच्या मुखामध्ये कर्तव्याचं गुणगान आणि जो करावनहार परमात्मा आहे त्याचे गुणगान नेहमी ज्यांच्या ओठांवरती आहेत. एक कर्तव्य दक्ष ती मीनाक्षी, अशा अनेक देवींचं स्वरूप आपल्याला शीलाताईंमध्ये, चैतन्यामध्ये पाहायला मिळतं. विनायक भाईंनी खूप छान आपल्या आईचं कौतुक म्हणण्यापेक्षा जी प्रॅक्टिकल फॅक्ट आहे ती त्यांनी सांगितली, ज्याच्यातून आपल्या लक्षात आलं की खरोखर इकॉनॉमीचा अवतार 35 पैशाचं काहीतरी सांगत होते ते, 35 पैसेच भाडं असून सुद्धा ज्यांनी वॉक करत स्कूल गाठलेलं आहे, अर्थात इकॉनॉमी, तसं नारीमध्ये काटकसर असतेच. एक नामीचा अवतार ज्यांच्या दिलामध्ये आणि अंतःकरणामध्ये फक्त तो एक आणि एक आहे, ज्याची ताकद त्यांना मिळत आहे, ज्या आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहे, कर्तव्याची दक्षता घेऊन एक हाडाचा शिक्षक काय असतो त्याची प्रचिती त्यांनी करून दिलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकाला मास्तर म्हटलं जात होतं. आता मास्तर शब्द गावंढळ समजला जातो. कदाचित तुम्हाला याचा मीनिंग माहिती असेल किंवा नसेल माहित नाही, पण इतका सुंदर याचा अर्थ आहे. मास्तर अर्थात जिनका माँ जैसा अस्तर हो, हृदय हो. मी ज्यांना जन्माला घातलं तीच माझी मुलं नाही आहेत, पण माझ्या क्लासरूम मधला प्रत्येक विद्यार्थी सुद्धा माझा बच्चा आहे. स्टुडंट नाही, माझा तो मुलगा आहे, माझी ती मुलगी आहे. ही जी त्या विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा आणि आपुलकीची भावना आहे, ते ज्यांच्या हृदयामध्ये आहे, अशा या मास्तरीनबाई म्हणजे शीलाताई आहे. टाळ्या वाजवायला हरकत नाही, जरा जोरात वाजू नये. पाऊस तर वाजवायला लागले, आपल्या आवाजाने आनंद व्यक्त करत आहे, परंतु आपण सुद्धा वाजवून त्यांची खुशी, त्यांचा आनंद अजून द्विगुणित करूया. एक उमंग आणि उत्साहाची मूर्ती, अथक आणि निरंतर ज्यांचा प्रयास आणि सेवा चालत आहे, चाललेली आहे आणि चालत आणि इथून पुढेही चालत राहणार आहे. कारण विनायकबाईंनी खूप छान सांगितलं आणि सगळ्याच पूर्व वक्त्यांनी खूप सुंदर शब्दांचे मोती, त्याची माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातलेली आहे.
आज सगळ्या कौतुकाच्या गुणांच्या माळा या लक्ष्मी नारायणाच्या गळ्यामध्ये सगळ्यांच्या माध्यमातून पडत आहेत. जे बोललेले नाही आहेत, खुर्चीत बसलेले आहेत, पण त्यांच्या सुद्धा आतून त्या दिलातल्या दुवा त्यांच्या माळा आपल्या गळ्यामध्ये पडत आहेत. जेव्हा व्यक्ती सत्कार्य करतो त्याचा सत्कार होतो. शीलाताईंनी सर्वांचा आदर केला आणि म्हणून त्या सर्वांच्या आदर्श बनल्या. आणि सर्वांचा आदर ज्या वेळेला केला जातो, फक्त माझ्यापेक्षा मोठे तेच नव्हे, माझ्या बरोबरचे जे असतात जनरली त्याच्यामध्ये जेलसी असते, ईर्षा भाव असतो. पण तो भाव न ठेवता ते सुद्धा आपलेच आहेत, त्यांनी सुद्धा पुढे जावं, त्यांचंही भलं व्हावं, अशी जी उदात्त भावना ज्यांची आहे, ब्रॉड माइंड ज्यांचं आहे, त्या आहेत शीलाताई. आणि ह्या सर्वांच्या मिळालेल्या दिलामधल्या ज्या दुवा आणि आशीर्वाद आहेत, ही खरी शीलाताईंची संपत्ती आहे, ही खरी त्यांची प्रॉपर्टी आहे, जी वर जाताना सुद्धा घेऊन जाणार आहोत. तर अशा शीलाताईंचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. पण ह्या शीलाताईंनी तुम्हा सगळ्यांच्या पेक्षा एक एक्स्ट्रा पार्ट त्याच्या प्ले करत आहेत. तुम्ही सगळे शिक्षक आहात, टीचर्स आहात. तुम्हा सगळ्यांना पण मी शाबासकी देईन. जरा 2 हात पुढे करा सगळेजण, करा ना प्लीज. ताट करा, एकदम वरती करूया. समोर वर, समोर वर वर, दोन्ही पाठवे शाबासकी घ्या. आणि शेजाऱ्याला पण जरा शाबासकी द्या. शेजाऱ्याला शाबासकी देताना खुशी व्हायला लागले, ज्यादा मारायला मिळते जोरात. ते जागृत पण होतील ना थोडे, तसे जागृतच आहेत सगळे. अभिनंदन आणि शाबासकी एवढ्यासाठी घ्यायला सांगितली. ऍक्च्युली मलाच तुम्हाला सगळ्यांच्या पाठीवर द्यायची आहे, पण मी एकटी नाही देऊ शकणार ना. एवढ्यासाठी शाबासकी आहे. या जगभरामध्ये अनेक फील्ड आहेत, वर्क फील्ड आहेत, पण सर्वश्रेष्ठ फील्ड जे आहे ते एज्युकेशन फील्ड आहे. का? एक तर या फील्ड मधूनच एक डॉक्टर तयार होतो, इंजिनियर तयार होतो, लॉयर तयार होतो, ऑफिसर तयार होतो. जे पण आहेत ते त्या फील्डचं एज्युकेशन घेऊनच ती डिग्री प्राप्त करतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्र हे सर्व क्षेत्रांपेक्षा महान क्षेत्र. या क्षेत्रासाठी असं म्हटलं जातं की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना इतकी पवित्र, शुद्ध, स्वच्छ, सात्विक आणि श्रेष्ठ चीज अन्य या जगामध्ये कोणतीही नाही आहे. आणि त्या सुंदर ज्ञानदानाच्या कार्यामध्ये, ज्ञानदानाच्या सेवेमध्ये, ज्या सेवेमधून आज हजारो लाखो विद्यार्थी तुम्हा सर्वांच्या एकेकाच्या शुभ हातामधून तयार होत आहेत, घडत आहेत, जे भारताचे नागरिक उद्याचे बनणार आहेत. म्हणून तुम्हा सगळ्यांना शाबासकी दिली. पण आपण थोडंसं आता वर्तमानात येऊया. आपण ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या युगामधून वावरत आहोत. आणि अशा वेळेला आपण हेही ऐकलेलं आहे की या शिक्षणाच्या द्वारा व्यक्ती पक्षासारखा आकाशामध्ये उडायला शिकला, माशाप्रमाणे पाण्यामध्ये पोहायला पण शिकला. परंतु डॉट डॉट डॉट
धर्तीवर राहून माणसाप्रमाणे माणसाबरोबर माणूस बनून वागायला नाही शिकला. राईट? बरोबर आहे? बरोबर आहे. आजपर्यंत शिक्षण क्षेत्र एक श्रेष्ठाचारी क्षेत्र होतं, सात्विक क्षेत्र म्हणून त्यांनी कार्य केलं. पण वातावरण म्हणा, माहोल म्हणा, माणसांचे स्वभाव संस्कार म्हणा, काही कारण असेल, पण आज या शिक्षण क्षेत्राला सुद्धा गालबोट लागलेली, कलंक लागलेली आहेत. हे क्षेत्र पण भ्रष्टाचारापासून, अत्याचार आणि बलात्कारापासून फ्री राहिलेलं नाही. ही करुण दिलामधली शोकांतिका वाटते. आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. ज्या शिक्षण क्षेत्राचं पतन होत चाललेलं आहे, ज्या नैतिकतेचा ऱ्हास होत चाललेला आहे, जे चारित्र्याचं हनन होत चाललेलं आहे. जस्ट लेटेस्ट आपण न्यूज ऐकली, बघितली असेल, बदलापूरची न्यूज. किती घृणास्पद न्यूज आहे. आणि ह्या फील्डमध्ये सुद्धा अशा घटना घडायला लागलेल्या आहेत. माझ्या प्रिय टीचर्स बंधू आणि भगिनींनो, आपण सगळे सुज्ञ आहात, समजदार आहात. कुठंतरी हे चित्र थांबवण्यासाठी आम्हाला सुद्धा थोडंसं स्टँड व्हावं लागेल. आणि म्हणून पूर्वीच्या शिक्षकांना मास्तर म्हटलं जात होतं, आता का नाही म्हटलं जात? पूर्वीच्या शिक्षकांना विद्यार्थी घाबरत होते, आताच्या युगामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना घाबरतात, अशी कंडिशन आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. आज 2 उद्दिष्ट साध्य होत आहेत, ज्ञान आणि विज्ञान. पण तिसरं उद्दिष्ट, तिसरा पर्पज दिसतोय आपल्याला? नाही दिसत आहे. सुसंस्कार. ही जी भारत भूमी आहे ना, एक काल सोने की चिड़िया कहलाता था. आता आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला, तिरंगा फडकावला, राष्ट्रगीत गायलं, जिलेबी खाल्ली आणि आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. जे शहीद होऊन गेले आमच्या भारताला स्वातंत्र्य देऊन, त्यांनी त्यांच्या मागे असणारी ही जी पिढी आहे, हा जो समाज आहे, हे जे बांधव आहेत, त्यांना हा स्वतंत्र भारत सुपूर्द केला आणि सांगितलं की आम्ही स्वराज्य मिळवलं. आता या स्वराज्याला तुम्ही सुराज्य, रामराज्य बनवा. आणि ते निघून गेले. चित्र काय दिसते भाऊंनो आणि भगिनींनो? स्वराज्य पण नाही आणि सुराज्य पण नाही. स्वतंत्र भारतात राहून सुद्धा आम्ही पारतंत्र्यात असल्यासारखी आम्हा सगळ्यांची अवस्था आहे. तो जो आमचा भारत सोने की चिड़िया कहलाता था, जहां सोने की धूप निकलती थी, जहां हीरे जवाहरों के महल थे, गौ और शेर एक घाट पे जहां पानी पीते थे, जहां हर बालिका श्री राधे का स्वरूप थी, जहां हर बालक श्री कृष्ण का स्वरूप था, हर नारी श्री लक्ष्मी थी और हर नर श्री नारायण था, ज्या देवतांच्या चेहऱ्यावर हर्षित मुखता होती, ज्यांच्या डोळ्यांमध्ये सात्विकता होती, ज्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये मधाप्रमाणे मधुरता होती, ज्यांच्या कर्मामध्ये श्रेष्ठता आणि व्यवहारामध्ये दिव्यता होती, असा आमचा एकेकाळचा देवभूमी म्हणवणारा भारत देश, जगाला दिशा दाखवणारा देश,
आज माझा भारत महान ज्या मी नारे लावतो, आज आमच्या भारताची काय दशा आहे, किती कंगाल बनलेला आहे भारत. आज आयात करावी लागत आहे सगळीकडून. गरीब झाला जो सोन्याचा बनवत होता. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्याचं कारण एकच आहे. आज आम्ही शिक्षण किंवा ज्ञान, लर्निंग टू नो, इन्फॉर्मेशन, पुऱ्या जगताची इन्फॉर्मेशन आहे आज आमच्याकडे. गुगलला तुम्ही काही टाका, गुगल काय करतं, पटकन आपल्याला रिप्लाय करतं. पण जगताला सर्च करता 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 आम्ही स्वला विसरून गेलो. मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलेलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझ्या जीवनाचे एम अँड ऑब्जेक्ट काय आहे, काय त्या दिशेने माझी वाटचाल चालली आहे, त्याच्यासाठी हवी असणारी ताकद मला कुठून मिळणार आहे, हे चक्र कसं फिरायला लागले, कर्माची गुह्य गती काय आहे, मानवाची रिबर्थ स्टोरी काय आहे, या सत्य ज्ञानाला, ज्याला आपण तो अध्यात्म, आत्म्याचं अध्ययन, अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो, जो मी आहे. सगळ्यांनी त्याची टिकली लावलेली आहे. इथंच का लावली आहे, कारण या देहाला अशा पद्धतीनं टिकवणारी ती आत्मा आहे. डोळ्यांनी आत्मा बघत आहे, मुखाने आत्मा बोलत आहे. हर इंद्रिय कंट्रोल आणि मॅनेज करणारी, मॅनेजर आणि कंट्रोलर इथं बसलेली पॉइंट ऑफ लाईट, अजर अमर अविनाशी चैतन्य आत्मा आहे, ज्याला आपण स्पिरिट म्हणतो. स्पिरिच्युअल नॉलेज, स्पिरिटचं नॉलेज, ती आत्मा मी आहे, ज्या आत्म्यामध्ये असीम शांती आहे. आज आम्हाला इतरांकडून ज्या अपेक्षा आहेत, त्यांनी माझ्याशी गोड बोललं पाहिजे, त्यांनी मला कोऑपरेट केलं पाहिजे, यांनी मला रिस्पेक्ट दिला पाहिजे, तो माल सगळा इथं आम्हाला दुसरीकडून आणण्याची आवश्यकता नाही आहे. या मीला आणि ह्या मी असलेल्या व्हॅल्यूजना ज्यावेळेला आपण विस्मृत झालो, बॉडी कॉन्शियसमध्ये आलो, त्यावेळेला आमच्यामधल्या मूल्यांचा ऱ्हास होत गेला. पूर्वीच्या मानवाची व्हॅल्यू होती आणि वस्तू पदार्थांच्या किमती स्वस्त होत्या. आता वस्तू पदार्थांच्या किमती वाढल्या आणि माणसाची किंमत झिरो व्हायला लागली. याचं कारण आहे मानव प्लस व्हॅल्यूज इज इक्वल टू व्हॅल्युएबल मानव होता. आता मानव मायनस व्हॅल्यूज इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. आणि म्हणून आजच्या ह्या शुभ प्रसंगी ज्या अध्यात्माला आमच्या शीलाताईने आपल्या जीवनाचं एक अंग बनवलेलं आहे, ज्या नियमित रूपाने ईश्वराचं ध्यान विधीपूर्वक करतात, ईश्वरीय सत्य ज्ञान नियमित रूपाने श्रवण करतात आणि दिवसभरामध्ये त्याला फॉलोअप अनुकरण करतात, ते अध्यात्म आत्म्याबरोबर ज्यामध्ये परमात्म्याचंही अध्ययन केलं जातं. जो परमात्मा पॉइंट ऑफ लाईट आत्म्याप्रमाणेच आहे, जो सर्व गुणांचा सिंधू आहे, ज्याच्याकडे आपण मगाशी मी सुरुवातीला जे सांगितलं काय काय मागतो. आज आमच्याकडे धनाची कमी नाही आहे, संबंधांची कमी नाही आहे, कपडा लत्ता कमी नाही आहे, खाणं पिणं कमी नाही आहे. पण तुम्ही सगळ्यांनी एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्यावं की आपण सगळे आपापल्या लाईफमध्ये आणि आपापल्या फॅमिलीमध्ये, वर्क फील्डमध्ये संतुष्ट आहात, संतोषी आहात,
समाधानी आहात, स्ट्रेस फ्री आहात, नाराजी मुक्त आहात, क्रोध मुक्त आहात? नाही. ह्या भौतिक सुख सुविधा सगळ्या आम्हाला विज्ञानाने दिल्या, पण जी अंतरात्मा आहे, जी महीन आणि सूक्ष्म आहे, तिला जी शांती आणि समाधान आणि संतुष्टता, प्रसन्नता हवी आहे, या भौतिक गोष्टींमधून मिळणारी नाही आहे. या सर्व गोष्टींचा जो माल आहे तो आम्हा आत्म्यांचा पिता परमात्मा शिवाकडे आहे. ज्याला आपण म्हणतो एकाच परमेश्वराची आम्ही सगळी लेकरं आहोत. हे आत्मा त्याचं बाळ आहे, लेकरू आहे. माझ्या बंधू आणि भगिनीनो, तो परमात्मा पिता या सृष्टीवर अवतरित होऊन आम्हा सगळ्यांना या अध्यात्माची दिशा दाखवत आहे. आणि हाच शुभ संदेश देत आहे की बच्चे, जसं आठवड्याचं चक्र आहे, वर्षाचं चक्र आहे, ऋतुचक्र आहे, सृष्टीचं सुद्धा एक चक्र आहे. दिवस संपला की रात्र, रात्र संपली की दिवस जसा येतो, तसं सत्रेता द्वापर कली संपलं की पुन्हा सतयुगाचा श्री गणेशा होतो. आज आपण कोणत्या युगातून वावरत आहोत सगळेजण? कोणतं युग आहे? शाबाश, माहिती आहे सगळ्यांना. कलियुगातून वावरत आहोत. नक्कीच कलियुगाच्या नंतर जो टर्न आहे तो सतयुगाचा आहे. सत्यता जिथे आहे आणि ते युग येण्याच्या पूर्वी जो युग परिवर्तक या संगम युगामध्ये परमात्मा सृष्टीवर येतात, ज्ञान सूर्य बनवून, आणि मला सत्य ज्ञानाचा प्रकाश देतात. तुम्ही म्हणणार आम्ही काय ज्ञानच देतो ना रोज, पण सा विद्या या विमुक्तये असे गायन आहे विद्येचं. खरी विद्या ती आहे जी व्यक्तीला सगळ्या विकृतींपासून मुक्ती देणारी असेल. ती विद्या जी संस्कृतीचं नवनिर्माण करणारी असेल, ती आहे आध्यात्मिक विद्या. आणि ती आध्यात्मिक विद्या त्याच्या या स्टुडंट आहे, एक बेस्ट आदर्श स्टुडंट शिलाताई आहे, गॉडली स्टुडंट. आम्हाला हा नाज आहे की आम्हाला शिकवणारा टीचर कोण आहे? सर्व शिक्षकांचाही शिक्षक, परम शिक्षक, सुप्रीम सोल, आणि त्याच्या त्या बेस्ट गॉडली स्टुडंट आहेत. आणि असं हे सुंदर एक्झाम्पल आम्हा सगळ्यांसाठी फॉलो करण्यासाठी इझी आहे. आणि म्हणून आजच्या शुभ प्रसंगी त्या प्रभू पित्याचा हा संदेश, दिव्य आणि मधुर संदेश तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. शीलाताईंच्या आजच्या सत्काराच्या दिनी तुम्हाला पण मेमरीमध्ये फिट राहील की आपल्याला हा गॉडली मेसेज मिळालेला होता. कधी? शीलाताईंच्या सेंड ऑफच्या दिवशी. तो काय मेसेज आहे की ज्या परमेश्वरासाठी आपण व्रत, वैकल्य, उपास, तापास, गंगा स्नान, खूप 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 काही करत आहात, त्याला पुकारत आणि आळवत आहात, ज्याच्याकडे याचना करत आहात, तो परमात्मा पिता, जो देवात्म्यांचाही पिता आहे, संतात्म्यांचाही आहे, धर्मात्म्यांनीही ज्याच्याकडे इशारा केलेला आहे, नेता आणि राजनेत्यांचा सुद्धा जो पिता आहे, तो सर्वश्रेष्ठ सुप्रीम फादर, निराकार परमात्मा या सृष्टीवर अवतरित झालेला आहे. टाळ वाजवूया. परमोच्च सत्ता, परमोच्च हस्ती. आणि त्यांनी ही एक खुश खबर दिली की बच्चे, आता या धरतीवर लवकरात लवकर जी आपण उद्या कृष्णाष्टमी साजरी करणार आहोत,
फक्त त्याची मूर्ती आणि त्याची चित्र आपण बघत आहोत, परंतु तो श्रीकृष्ण जी परफेक्ट पर्सनॅलिटी आहे, जी ऑलराऊंड पर्सनॅलिटी आहे, तो श्रीकृष्ण चैतन्यामध्येच नजीकच्या काळामध्ये शीघ्र या सृष्टीवर अवतरित होत आहे. त्याच्या शुभागमनाची आपण तयारी करूया आणि फक्त त्याचा झुला न झुलवता, त्याचंच गुणगान न करता आपण सुद्धा त्याच्या समान आपलं व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न करूया. अर्थात त्या मूल्यांना आपल्या जीवनामध्ये उतरवून आपलं जीवन मौल्यवान बनवूया आणि जीवनाच्या आधारे विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षित करूया. शिक्षकाचा अर्थ मला त्या परमात्म्याने सांगितला. शी म्हणजे शिकवणारा, क्ष म्हणजे क्षमा करणारा आणि क म्हणजे कर्मातून एक एक गोष्टीचं ट्रेनिंग देणारा, ज्याचा असर विद्यार्थ्यांवरती अधिक पडतो. जाता जाता लास्ट एक गोष्ट सांगते. विद्यार्थी हा ऑडिओपेक्षा व्हिडिओ ज्यादा बघत असतो. आपण सगळे व्हिडिओज आहोत. 80% तो व्हिडिओज मधून शिकत असतो, 15% तो ऑडिओ मधून शिकतो आणि 5% त्याचा ओन स्टडी असतो. काल बाईंनी कोणती साडी घातलेली हे तुम्ही विसरलेले असाल, पण त्या विद्यार्थ्याला माहिती असतं काल बाईंनी कोणती साडी घातलेली होती. इतकं त्यांचं महीन रूपामधलं ऑब्झर्वेशन असतं आणि आईपेक्षा बाईंवर त्याचा अधिक विश्वास आणि प्रेम असतं. त्या बाळाला आई ज्या वेळेला काही सांगत असते, बाळ असं नाही असं करायचं, ते बाळ लगेच आईला उत्तर देतं, नाही ग आई, माझ्या बाईंनी असं शिकवलेलं. त्या तुम्ही सगळ्या बाई आहात. लास्ट तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आहे. तुम्ही सगळे शिक्षक आहात. नक्कीच त्या परम शिक्षकाला अजून मी छान ओळखा. त्याचं प्रशिक्षण काय आहे, जे जीवन जगण्याची उत्तम कला शिकवत आहे. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर जगात खूप आहेत, पण बंधू आणि भगिनींनो, आज समयाची पुकार आहे. आज नैतिकता आणि चारित्र्य संपन्न पर्सनॅलिटीची या वातावरणाला परम आवश्यकता आहे. आणि असे विद्यार्थी घडवण्यासाठी प्रथम आपण तसे घडूया आणि ते घडण्यासाठी 2 मिनिट आपण मेडिटेशनचा अभ्यास करूया. आर यू ॲग्री? 2च मिनिट. ओके, स्ट्रेट बसूया. ओम शांती. तुम्हाला विचार मिळत जातील, तुम्ही आपल्या मनात त्याला रिवाइज करा. खरोखर आजचा शनिवारचा हा सुंदर सोन्याचा दिवस एका श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा सत्कार दिवस. अनेक शिल्पकारांच्या एकत्र संघटित रूपामधल्या स्नेह मिलनाचा दिवस. स्वतःच्या या खुशहाल मनाला आपण आपल्या देहाच्या मस्तकामध्ये, जे मस्तक या देहामधलं हायेस्ट आणि होलिएस्ट स्थान आहे, ज्या स्थानावर प्युअर चेतना, अति शुद्ध चैतन्य शक्ति, अमर आत्मा विराजमान है. हिऱ्याप्रमाणे चमकणारी
दिव्य प्रकाशाचा अति सुंदर पुरुष, अति शक्तिशाली, या 60, 70, 50 kg शरीराला मॅनेज करणारी पॉइंट ऑफ लाइट, अति बलवान ही आत्मा, ओरिजिनल माझे स्वरूप, सर्व गुणांनी संपन्न आहे. मजबिंदूमध्ये असीम शांती आहे, अपार सुखाने भरलेली विचेतना, निस्वार्थ आणि निर्मल स्नेहाचा झरा आहे. अनंत शक्तींचा पुरुष मी आत्मा, अति शुद्ध आणि समजदार. माझे पिता माझ्याप्रमाणेच निराकार ज्योती स्वरूप, ज्याची पिंडीच्या रूपामध्ये पूजा करतो, ज्याला फिजिकल शेप नाही आहे, तो ज्योतिर्लिंग परमपिता परमात्मा शिव, सर्व गुणांचं भंडार, सर्व शक्तींचा स्रोत, संपूर्ण ज्ञानाचं सागर, अशा परमात्मा शिव पित्याची संता मी आत्मा सुद्धा गुणवान है, शक्तिशाली है, ज्ञानवान है. हीच माझी खरी अविनाशी संपदा आहे. अनुभव करूया शांतीचे सागर, माझे प्रिय शिव पिता, बिंदूमधून शांतीचे अनंत किरण बाहेर पडत आहेत आणि माझ्या मस्तकामध्ये समावली जातात. या शांतीच्या किरणाचा संग्रह आणि संचय होत आहे. माझं मस्तक शांत होत आहे. डिवाइन पीस, स्वीट सायलेन्स, जो माझा खरा धर्म आहे. या शांतीला कायम ठेवून मला प्रत्येक कार्य व्यवहार करायचा आहे. संबंधांमध्ये स्नेह आणि मधुरतेचं कॉन्क्रीट भरायचं आहे. सर्वांना सुख द्यायचं, प्रोत्साहनयुक्त शब्द प्रदान करायचे, होपलेसमध्ये होप्स भरायचे. असा मी आदर्श टीचर आहे. ओम शांती शांती शांती. थँक यू. आदरणीय शीलाताईंच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप दिलापासून धन्यवाद आहेत. आणि तुम्ही इतके सगळे दिग्गज वेळ झालेला असताना सुद्धा खूप शांती आणि एकाग्रतेने
अतिशय प्रेमाने ऐकून घेतलं, समजून घेतलं. नक्कीच याचा लाभ इन फ्युचर तुम्हाला होईलच. तुम्हा सगळ्यांचे सुद्धा दिलापासून आभार. ओम शांती. की सहारी ही व्यक्ति सफल हो पाता है, मगर विनय और विवेक साथ हो तो शिखर छू जाता है. शिक्षणाविषयीचे आणि जीवनाविषयीचे मूलभूत सिद्धांत अत्यंत कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी मार्गदर्शन सांगितले. धन्यवाद सुनीता बेजींना, सर्व उपस्थितांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. 15 मिनिट आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातोय.